नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण ॲनाकोंडा 2024 या पिक्चरची स्टोरी बघणार आहोत. पिक्चरच्या सुरुवातीला जेफ नावाचा एक सापाची तस्करी करणारा माणूस दाखवतात. तो आपल्या माणसांसोबत क्रेम्सन नावाचा ॲनाकोंडा साप पकडायला चाललेले असतात. त्याला तो साप विकून खूप पैसे कमवायचे असतात. बोटचा कॅप्टन त्याला जास्त पैसे मागत असतो, म्हणून जेफ त्याला मारून नदीत फेकून देतो. पुढे ते बोट मधून उतरतात व जंगलात पुढे चालत जातात. थोडं पुढे गेल्यावर त्यांना एक पंचमुखी नागाची मूर्ती दिसते आणि तिथेच शेजारी खूप साप दिसतात. त्यामुळं जेफची माणसं खूप खुश होतात. जेफचा एक माणूस सापाने भरलेलं एक पोतं घेऊन बोट मध्ये ठेवायला जातो. पोतं ठेवत असताना त्याला पाण्यात तो ॲनाकोंडा दिसतो. तो तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण तो ॲनाकोंडा त्याला खाऊन टाकतो. जेफच्या दुसऱ्या माणसाला तो ॲनाकोंडा दिसतो. तो तिथंच लपून बसतो, पण तो ॲनाकोंडा झाडावरून येऊन त्याला पण खाऊन टाकतो. जेफ हे सगळं बघत असतो, पण तो त्याच्या माणसाला वाचवत नाही. जेफ त्या सापाला मारणारच असतो, पण जंगलात कसला तरी आवाज होतो. त्यामुळे सगळे प्राणी इकडं तिकडं पळायला लागतात आणि तो साप पण पळून जातो. पुढं तो साप जेफला बघतो आणि त्याला खाऊन टाकणारच असतो. तोवर जेफ एका लाकडी पेटीत लपतो आणि ती पेटी पाण्यात जाते. पिक्चरच्या पुढच्या सीन मध्ये एक सर्कस दाखवतात. त्या सर्कस मधील मेन मेंबरचे नाव बेलन असते आणि दुसरा एक मेंबर म्हणजे लेन असते आणि त्यांची टीम थायलंडला निघालेली असते. पण नदीमध्ये त्यांना रस्ता बंद दिसतो. त्यामुळं त्यांचा लीडर तो रस्ता बॉम्बने मोकळा करायचा ठरवतो आणि तिथं मोठा स्फोट करतो. स्फोट केल्यामुळे त्या बॉक्स मधील सगळे साप त्यांच्या बोटमध्ये येतात. त्यामुळे सगळेजण घाबरतात आणि इकडे तिकडे पळू लागतात. लेन बोट मधील मोटर चालू करून बऱ्यापैकी साप नदीमध्ये लावते, परंतु बेलन इकडे चांगलाच अडकला होता. सापांपासून वाचण्यासाठी नदीमध्ये उडी टाकतो. तो किनाऱ्यावर येतो तेव्हा त्याच्या समोर एक नाग असतो. तो त्याला चावणारच असतो. पर्यंत तिथे जेफ येतो आणि त्या नागाला पायाने चिरडून टाकतो आणि ते दोघे जण बोट मध्ये येतात. बोट आल्यावर जेफ सगळ्यांना सांगतो की मी एक फोटोग्राफर आहे आणि मी एका ऍक्सिडेंट मुळे या जंगलामध्ये अडकलो आहे. तेवढ्यात सर्कस मधले एका मेंबरचा खूप कान दुखत असतो. तेव्हा जेफ आपल्या हाताचा अंगठा कापतो आणि त्या मेंबरच्या कानात धरतो. तो साप त्याच्या कानातून बाहेर काढतो. लेनला जेफवर डाऊट येतो आणि ती सगळ्यांना सांगते की हा फोटोग्राफर नाही, हा कोणीतरी दुसराच आहे, पण तिचं कोणी सुद्धा ऐकत नाही. त्याच रात्री जेफ त्या बोटीच्या कॅप्टनला ॲनाकोंडाच्या शिकारीसाठी मारून नदीमध्ये टाकतो. दुसऱ्या दिवशी तो ॲनाकोंडा जेफच्या जाळ्यामध्ये अडकतो आणि सुटण्यासाठी जोर जोरात हिसके देत असतो. ॲनाकोंडाचे जोर जोरात हिसके देण्यामुळे जेफ त्याच्या हुकसह नदीमध्ये पडतो आणि ॲनाकोंडाच्या तावडीमध्ये सापडतो. पण तो कसाबसा सुटून परत बोटवर येतो आणि त्या ॲनाकोंडाला पाण्यामध्ये शोधू लागतो. पण तो ॲनाकोंडा त्याच्या बोटीवर आलेला असतो आणि सर्कशीतल्या सगळ्या मेंबरच्या पाठीमागे लागतो आणि सगळेजण इकडे तिकडे पळू लागतात. त्यामुळे रॉकेलचा कॅन त्या बोटमध्ये सगळीकडे पसरतो आणि बोटला आग लागते. हे सगळे जण नदीमध्ये उडी टाकून किनाऱ्यावर येतात आणि तो ॲनाकोंडा आणि बोट जळून जाते. हा झालेला सगळा प्रकार पाहून लेनला जेफवर डाऊट येतो आणि ती त्याला दोष देऊ लागते. पण जेफ जेव्हा ॲनाकोंडाच्या तस्करीबद्दल सगळ्यांना सांगतो तेव्हा बेलन पण ॲनाकोंडाला पकडण्यासाठी जेफची मदत करण्यास तयार होतो. पण बाकीचे मेंबर त्याला मदत करण्यासाठी तयार होत नाहीत. सर्कस मधील एका मेंबरच्या मानेवर एक किडा चावला असतो आणि तिला 2 दिवसाच्या आत औषध नाही मिळालं तर ती मरणार होती. तेवढ्यात जेफ त्या सगळ्यांना म्हणतो की मी तिला औषध देतो, पण तुम्ही सगळेजण मला ॲनाकोंडाला पकडण्यासाठी मदत करायची. जेफचं हे बोलणं ऐकून ते सगळे मेंबर्स त्याला मदत करण्याचे ठरवतात.
जंगलातून पुढे गेल्यानंतर त्यांना एक झरा लागतो. सर्कस मधील काही मेंबरला खूप तहान लागलेले असते आणि ते पाणी पिण्यासाठी त्या झऱ्यापाशी जातात. परंतु जेफ त्या सगळ्यांना म्हणतो की ह्या झऱ्याचे पाणी पिऊ नका. तुम्ही ह्या झऱ्याचे पाणी पिला तर तुमची तहान वाढेल आणि तुम्ही स्वतःहून या झऱ्यामध्ये बुडून मराल. जेफचं हे बोलणं ऐकून कोणीच झऱ्याचे पाणी पित नाही आणि आराम करण्यासाठी रात्रीचे एका गुहेमध्ये थांबतात. रात्री त्यांचा एक टीम मेंबर त्यांच्या सोबत नसतो, तेव्हा त्यातील एक मेंबर त्याला शोधण्यासाठी जरा पुढे जातो, तर तो टीम मेंबर स्वतःला या पाण्यामध्ये बुडवत असतो आणि तो तिथेच मरून जातो. दुसऱ्या दिवशी सगळेजण ते नदीच्या दिशेने पुढे जातात, पण नदीमध्ये त्यांना एक ॲनाकोंडा घेरतो आणि त्यांच्या एका मेंबरवर हल्ला करतो. लेन त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न करते, पण ती त्याला ॲनाकोंडाच्या तावडीतून वाचवू शकत नाही. पुढे सगळेजण जेफच्या बोटीपाशी पोहोचतात आणि जेफ ते किड्याचं औषध मेंबरला देतो आणि त्या मेंबरचा जीव वाचतो. ते सगळेजण बोट घेऊन थायलंडला जाण्याचा प्रयत्न करतात. जेफ त्यांना गन पॉइंटवर त्या ॲनाकोंडाच्या चाऱ्यासाठी त्यांना बंदी बनवून ठेवतो. त्यातील एक मेंबर आपला हात सोडण्याचा प्रयत्न करते आणि तिचे हात सुटतात. ती जेफला गन पॉइंटवर धरते, पण त्या गनमध्ये गोळ्या नसत्या. दोन मेंबर जेफला बेशुद्ध करतात आणि तिथून बोट घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करतात, पण जेफ पाठीमागून त्यांच्या एका मेंबरला गोळी मारतो आणि त्या सगळ्यांना बंदी बनवतो आणि ॲनाकोंडाच्या चाऱ्यासाठी ठेवतो. थोड्याच वेळात त्या जंगलातील बरेच ॲनाकोंडा त्यांच्या जवळ येतात. त्यातील एक ॲनाकोंडा त्यांना खाणारच असतो, पण तेवढ्यात त्यांच्यापेक्षा 10 पट मोठा असणारा क्रिम्सन ॲनाकोंडा तेथे येतो आणि हा ॲनाकोंडा या तिघांना खाणारच असतो. तोवर जेफ त्या ॲनाकोंडाला जाळ्यात अडकवतो. तो क्रिम्सन ॲनाकोंडा वाचण्यासाठी खूप धडपड करतो आणि ते जाळे तोडून टाकतो आणि जेफला खाऊन टाकतो. तो ॲनाकोंडा या तिघांवर हल्ला करणारच होता, पण त्या तिघांना त्यांचे नशीब साथ देतं आणि जेफने जे जाळे पसरलेले असते त्याच्यामध्ये ॲनाकोंडाचे तोंड फसटते आणि तो ॲनाकोंडा तिथेच मरून जातो. ते तिघेजण तिथून सुखरूप जाण्यात यशस्वी होतात.